नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भूम शहरातील पुतळावाद प्रकरणानंतर प्रशासनाची मोठी कारवाई. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शहरातील महापुरुषांचे हटवले पुतळे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांचा समावेश. भूम शहर सलग दुसऱ्या दिवशीही बंद. नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षिका मनीषा मांढरेंच्या महाविद्यालयाकडून चौकशी सुरू होणार. खासगी शाळेतील कर्मचारी नियमावलीनुसार चौकशी प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती. सोलापुरात श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी यात्रेनिमित्त पारंपरिक बाळबट्टल सोहळ्यासाठी हजारो भक्तांची गर्दी. भव्य मिरवणुकीनं संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण. मध्य प्रदेशमध्ये तिरुवनंतपुरम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला आग लागलेल्या डब्यातील सर्व प्रवासी सुखरूप. कोणतीही जीवितहानी नाही. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात हाणामारी. पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून वाद होऊन तुंबळ हाणामारी. पोलिसांच्या उपस्थितीतच घटना घडल्यानं नागरिकांचा संताप. पुण्याच्या जुन्नरमध्ये लॉजमध्ये 31 वर्ष महिलेचा संशयास्पद मृत्यू. महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर. कोथरूडमध्ये बापाकडून मुलावर ऍसिड हल्ला. खर्चाला पैसे न दिल्यानं रागातून मुलावर फेकलं ऍसिड. जालन्यात ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवणारा तरुण पोलिसांच्या अटकेत. आरोपीकडून तलवार, खंजीर आणि चाकू असा सुमारे 8,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या कळमनुरी दिवसाढवळ्या मंगळसूत्र चोरीची घटना. मंगळसूत्र चोरून आरोपी दुचाकीवरून पसार. चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जालन्यात कृषी विभागाची अनधिकृत खत साठ्यावर मोठी कारवाई. गोदामातून तब्बल 1,762 खतांच्या बॅगा जप्त. 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.